हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे. कुडकुडीत थंडीमध्ये चहा पिण्याची मजाच काही और असते. तर रोज असा फक्कड मसाला चहा प्यावासा वाटतो. त्यासाठी आज आपण छान असा चहाचा मसाला बनवणार आहोत. हा मसाला 1 ते 1.5 महिना छान टिकतो. घराघरात रोज सकाळ संध्याकाळ केला जाणारा चहा जर हा मसाला वापरून केला तर अतिशय उत्तम अशी दिवसाची सुरुवात होते, फुल ऑन एनर्जीने. चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केलेला नाहीये. त्याच्यामध्ये मी हे पोहे खायचा 2 चमचे आपला हिरवी वेलची घेते आहे. त्याच्यानंतरला 1 चमचा मी लवंग घेते आहे. त्याच्यानंतरला 2 मसाला वेलची घेणार आहे. अर्धा चमचा मी आपला पोहे खायचा अर्धा चमचा जो असतो काळी मिरी घेणार आहे. 2 इंच एवढं मी दालचिनी घेते आहे. त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप घेणार आहे आणि इथे मी हे अर्ध जायफळ घेणार आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट टाकून घेतल्यानंतरला मी गॅस चालू करणार आहे आणि ते मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहे. गॅस फास्ट करायचा नाही आहे. छान असा सुगंध येईपर्यंत मी असं भाजून घेणार आहे. गॅस आपला मीडियम ठेवलेला आहे. हे जे जायफळ आहे ते मी बारीक असे तुकडे करून घेणार आहे. त्याचे असं बारीक कुटून घेतलं ना तर मिक्सरमध्ये ते बारीक करायला पण बरं पडतं आणि आता ते भाजायला पण बरं पडेल आपल्याला. आता मसाल्यांचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे. जवळजवळ 1 मिनिट झालेला आहे. मी अजून अर्धा मिनिट हे भाजून घेणार आहे. आता मी गॅस बंद करते आहे. व्यवस्थित आपले मसाले भाजून झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेते. मसाले गरम असताना आपल्याला बारीक करायचे नाही. मसाले पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला बारीक करायचे आहेत. आता मी हे थंड करून घेणार आहे रूम टेम्परेचरवर. आता पॅनमध्ये मी 20 ते 25 तुळशीची पानं घेतलेली आहेत. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तुळशीचा फ्लेवर तर तुम्ही टाकू शकता, पण सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्दी, कफ, खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग असे जर आपण तुळशीचा चहा पिला तर आपल्याला फार छान असं वाटतं. त्यासाठी मी हे आता ना पूर्ण ड्राय रोस्ट करून घेणार आहे. ही तुळशीची पानं पूर्ण त्यातलं मॉइश्चर जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे व्यवस्थित असे ही तुळशीची पानं, जेणेकरून आपला मसाला जो आहे त्याची शेल्फ लाईफ जास्त दिवस टिकून राहील. आता इथे तुळशीची पानं आपली छान अशी कुरकुरीत झालेली आहे, ड्राय रोस्ट झालेली आहे. हे आपण काढून घेऊया डिशमध्ये. 1.5 चमचा आपण पोहे खायचा सुंठ पावडर टाकून घेऊया. इथे मी ही घरी बनवलेली सुंठ पावडर आहे. 1.5 चमचा आपण टाकतो आहे त्याच्यामध्ये. आता हे मसाले पूर्ण सगळे आपण व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत. आता मसाले छान आपले थंड झालेले आहेत. आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. आता आपले मसाले व्यवस्थित असे बारीक वाटून झालेले आहेत. छान असे मसाले हे बारीक वाटून झालेले आहेत. आता आपण ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेऊया. आता इथे मी ही काचेची बरणी घेतलेली आहे. व्यवस्थित अशी धुवून सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली आहे. त्याच्यात अजिबात कुठेही ओलसरपणा नाहीये. आता याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊया. आता मी या बरणीमध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून घेतलेला आहे. आता तो आपण असं एक टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे आणि हा मसाला 1.5 ते 2 महिने आरामशीर चालतो असा ठेवला तर रूम टेम्परेचरला बाहेर सुद्धा. आणि आपल्याला चहा करायचा असेल त्यावेळी फक्त आपण तो मसाला घेऊन चहामध्ये टाकायचा आहे. आता मी तुम्हाला या मसाल्यासोबत चहा सुद्धा करून दाखवते. तर इथे एका टोपामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. मी 2 कप चहा करणार आहे, त्याच्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा चहा पावडर टाकते आहे आणि 3 चमचे मी साखर टाकणार आहे. आता चहा आपण छान असं उकळवून घेऊया. आता चहा आपला छान असा उकळलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप दूध घालून घेते आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा आपण जो मसाला चहाचा मसाला बनवलेला होता तो टाकून घेते आहे. आता मीडियम गॅसवरती छान असा हा चहा आपण उकळून घेऊया. आता
आता चहाला छान अशी आपल्या उकळी आलेली आहे. सुगंध पण खूप छान असा घरात सुटलेला आहे. सगळ्यात शेवटी मसाला टाकायचा, जेणेकरून त्याचा जो मसाल्याचा जो वास असतो तो व्यवस्थित असा चहामध्ये राहतो. छान असा चहा उकळून घेतलेला आहे. मस्त असा चहा आपला टपरीवरती जसा चहा असतो सेम तसाच असा सुगंध येतो आहे. थंडीच्या दिवसात टी लवरसाठी, चहा लवरसाठी खरंच हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की हा मसाला करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रोज रोज आलं खिसणे, वेलची कुटणे याच्यापेक्षा हा बेटर आहे. आता मी हा चहा गाळून घेते. अशा प्रकारे आपला छान असा हा चहा तयार झालेला आहे. चहा मसाल्यापासून थंडीच्या दिवसात तुम्ही या चहाची मज्जा नक्की घ्या. तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.